मुलगा तोपर्यंत आपला असतो जोपर्यंत त्याच्या आयुष्यात पत्नी येत नाही, पण मुलगी मात्र आयुष्यभर आपलीच असते. लग्नानंतरही सासरी गेल्यावरही मनाने ती नेहमी बाबांचीच राहते. मुली सगळ्यांच्या नशिबात नसतात. ज्या घरावर देवाची विशेष कृपा असते तिथेच मुली जन्माला येतात. मुले वडिलांची जमीन वाटून घेतात, पण मुली मात्र वडिलांचं दुःख वाटून घेतात. जर तुमची मुलगी काही मागत असेल तर जास्त विचार करू नका. तिला आनंदाने आणून द्या, कारण लग्नानंतर तुम्ही कितीही दिलत तरी ती हसून एवढंच म्हणेल, ह्याची काय गरज होती बाबा. ज्या घरात मुली जन्माला येतात त्या घरचा पिता खरोखर राजा असतो, कारण पर्या वाढवण्याची ताकद प्रत्येकाकडे नसते. प्रत्येक मुलीच्या नशिबात एक वडील असतात, पण प्रत्येक वडिलांच्या नशिबात मुलगी असेलच असे नाही. सगळ्यांनी विचारलं ती हुंड्यात काय काय घेऊन आली, पण कुणीच विचारलं नाही ती काय काय मागे सोडून आली. एका वडिलांनी खूप सुंदर लिहिलं आहे, आनंदात सोबती लागतात, पण दुःखात आमची मुलगी एकटीच पुरेशी असते. खरंच खूप भाग्यवान असतात ते आई वडील ज्यांच्या घरी पहिलं अपत्य मुलगी असते. जिथे मानवता मरते तिथे मुलींचा गळा गर्भातच घोटला जातो. ही आपल्या समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपल्या मुलीला चंद्रासारखं बनवू नका की प्रत्येकजण तिला पाहत बसेल. तिला सूर्याप्रमाणे बनवा, जेणेकरून तिच्याकडे पाहण्याआधीच लोकांची नजर खाली झुकेल. मुलगे एक घर सांभाळतात, पण मुली 2-2 घरांना स्वर्ग बनवतात. वडील तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्यांना कन्यादान करण्याचं सौभाग्य मिळतं. उजेड फक्त दिव्यामुळेच होत नाही, मुलीही घर उजळवतात. मुलींचं भविष्य जसं असेल तसंच आपल्या समाजाचं भविष्य असेल. कोण म्हणतं की छातीत 2 हृदये नसतात. सासरी गेलेल्या मुलीला विचारून बघा, ती 2 घरांसाठी धडपडत असते. घरात मुलगा झाला तर भाग्य उगवतं म्हणतात, पण मुलीचा जन्म तर सौभाग्य घेऊन येतो. आपली असूनही मुलगी परकी मानली जाते, म्हणून ती आईची सावली म्हणवली जाते. मुली या घरच्या पाहुण्या असतात असं म्हणतात, पण त्या स्वतःला कधीच पाहुण्या मानत नाहीत. एक दिवस त्यांना बाबांचं घर सोडावं लागतं आणि त्या कोणाच्या तरी अनोळखी घराची ओळख बनतात. आई, बहीण, सून या सगळ्या नात्यांची अपेक्षा असते, पण मुलगी जन्माला आली की काही लोक खिन्न का होतात? अडचणीतही मुली प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. आई वडिलांच्या मनात काय चाललं आहे हे त्या न बोलताही ओळखतात. मुली या संपूर्ण जगाचा आधार असतात. त्यांना ओझं समजणाऱ्यांचं नशीबच खोटं असतं. ज्या घरात आई असूनही मुलीची आस नसते त्या घरात कधीच खरी लक्ष्मी वास करत नाही. मुली त्याच घरात जन्माला येतात जे घर देवाला प्रिय असतं. मुलीचं लग्न तिच्या संमतीनेच करा, कारण तिचं आयुष्य शिक्षेसारखं होऊ शकतं. लहानपणापासून मुलींना शिकवलं जातं, कपडे नीट घाल, लवकर घरी ये, लोक काय म्हणतील याची काळजी घे. पण कधी मुलांना शिकवलं का स्त्रीचा सन्मान कसा करायचा? जर या प्रत्येक ओळीशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक मुलीचा सन्मान करा.